नमस्ते विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनो. आज तुमचं सर्वांचं मराठी सुंदर हस्ताक्षर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठी सुंदर हस्ताक्षरामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकणार आहे, ती म्हणजे मात्रा. आपण मात्रा बघणार आहे 4. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 मात्रा बघणार आहे. ही आची मात्रा, ईची मात्रा, दुसऱ्या ईची मात्रा आणि ऊची मात्रा. तर चला आपण लगेचच नोटबुकवर लिहून याचा सराव करूया. चला तर सर्वांनी वह्या घेतल्या का? 4 लाईनच्या नोटबुक घेतल्या? व्हेरी गुड. चला आपण आता सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण आची मात्रा बघणार आहोत. आची मात्रा काढताना सरळ उभी लाईन मारायची आहे आणि सरळ आडवी लाईन मारायची. ही आहे आची मात्रा. मात्रा म्हणजे काय? तर मात्रा म्हणजे स्वरांची चिन्ह जी आपल्याला नंतर व्यंजनाला लावायची आहे. तर ही जी काही आहे ही स्वरांची चिन्ह आहे. स्वर म्हणजे कोणते? अ, आ, ई, ई. तर ही जी आहे ही आची मात्रा आहे. ही आहे आ ह्या स्वराची मात्रा. त्यानंतर बघूया आपण ई ह्या स्वराची मात्रा. ई ह्या स्वराची मात्रा म्हणजेच बघा, सरळ लाईन आणि वरतून आपल्याला अशी विलांटी घ्यायची आहे. ही झाली ईची मात्रा. जो लहाना ई असतो त्या ईची मात्रा. ही नेहमी अक्षराच्या डाव्या बाजूने काढायची आहे. जी पहिली ईची मात्रा आहे ती शब्दांच्या डाव्या बाजूला येत असते. त्यानंतर आपल्याला दुसरी ईची मात्रा जी शब्दांच्या उजव्या बाजूला येत असते. आणि जेव्हा आपण ही मात्रा काढतो तेव्हा लाईन आपली सरळ आली पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याचा भरपूर सराव करायचा आहे. तर मग आपण ह्या मात्रा काढलेल्या आहे. ह्या मात्रांचा पूर्ण ओळीमध्ये सराव करूया. ची मात्रा ही आपल्याला शब्दाच्या, लक्षात ठेवायची, ही आपल्याला शब्दाच्या डाव्या साईडने लिहायची आहे. आणि याचा सुद्धा योग्य आकार पाहिजे, कारण आपण मात्रा जेव्हा काढतो ती अक्षरांच्या समानच आली पाहिजे. मात्रा ही उंचीला अक्षराच्या समान पाहिजे, कमी जास्त नको, कारण मात्रावर अक्षर अवलंबून असतं. मात्रा आता आपण ही जी मात्रा काढतोय ना, लक्षात घ्या, ही वरतून आपल्याला गोल आकार करायचा नाहीये. तर याला थोडा असा लांबसर काढून असं करायचं, कारण असं जेव्हा तुम्ही काढताल आणि ते जर अक्षर लिहिलं तर ते अतिशय सुंदर दिसणार आहे. आणि जर पूर्ण अक्षरामध्ये आपण अशीच मात्रा वापरली तर ते सुंदर दिसणार आहे. आपलं अक्षर दिसायलाही सुंदर, वाचायलाही सुंदर आणि स्पष्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या मात्राची खूप प्रॅक्टिस करायची आहे. मात्रा लिहिताना त्याची ओळख तुम्हाला बोलत चालायची. म्हणजे ईची मात्रा, ईची मात्रा म्हणजे जेव्हा हे आपण जे शिकतो आहे ते शिकण्यासाठी इथे लहान मुलांपासूनच आहे. कारण मी काल वह्या चेक केलेल्या आहे, मला भरपूर फीडबॅक आलेले आहे. त्यामध्ये पहिलीपासून मुलांचा सहभाग आहे. मला खूप छान वाटलं चेक करताना. आणि त्यामध्ये तुम्हाला ईची मात्रा जेव्हा तुम्ही असं बोलत त्या मात्राची ओळख बोलत लिहित जासाल, त्यामुळे तुमचं ते मात्रासुद्धा लक्षात राहणार आहे. अतिशय सुंदर असं फीडबॅक दिलेले आहे. खूप सुंदर सराव केलेला आहे विद्यार्थ्यांनी. आणि तुम्हीही जे प्रॅक्टिस करता ते मला सर्वांनी फीडबॅक द्यायचा आहे. मला कळू द्या की कोण अतिशय सुंदर, माझ्याहीपेक्षा सुंदर असू शकतं तुमचं जर सराव केला तर मला ते दाखवा मुलांना, विद्यार्थ्यांनो. रोज फक्त 10 मिनिट तुम्हाला काढायची आहे. आणि जर तुम्ही याचा सराव कंटिन्यू केला तर मी तुम्हाला विश्वासाने सांगते की येत्या 1 महिन्यात तुमच्या अक्षरामध्ये भरपूर बदल झालेला दिसणार आहे. तर
विद्यार्थ्यांनो, तुम्ही रोज प्रॅक्टिस करतात आहे की नाही, मला कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक पाहिजे. आज सर्वांनी मला फीडबॅक पाठवायचा आहे आणि रोज तुम्ही किती प्रॅक्टिस करतात हे सुद्धा मला तुम्ही फीडबॅकमध्ये सांगायचं आहे, दाखवायचं आहे. आपल्याला ह्या मात्रामध्ये प्रॉपर वे पण लक्षात घ्यायचं आहे. बघा, मी आता मात्रा काढताना प्रॉपर वे कसा आहे आपला, तर ही जी दुसऱ्या ईची मात्रा आहे ती अक्षराच्या उजव्या साईडला येणार आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करायचे, तर स्टँडिंग लाईन काढायची आणि त्यानंतर आपल्याला हा कर्व अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि नंतर मग स्लिपिंग लाईन द्यायची. कारण प्रॉपर वेने जर सुरुवात केली तरच आपलं अक्षर सुंदर दिसणार आहे. त्यामुळे नीट लक्षात घ्या, आपल्याला लिहिताना प्रॉपर वेचा सुद्धा विचार करायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण ह्या अतिशय महत्त्वाच्या 4 मात्रा बघितलेल्या आहेत. यांचा तुम्ही भरपूर सराव करायचा आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. पण त्याआधी मला कमेंट्समध्ये तुम्ही फीडबॅक पाठवायचे आहे. मला सराव करताना काही प्रॉब्लेम आला असेल तर तो नक्की मला सांगायचा आहे आणि तुम्ही किती सराव केला हे सुद्धा मला दाखवायचे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला.